खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि औरंगजेबाचे विचार स्वीकारले। भाजपच्या फडणवीस, महाजन, दरेकर आणि शेलारांना जेलमध्ये टाकण्याची तयारी होती। विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं। पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला। एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका। यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो, इकडे येऊन पलटी मारली। आम्ही सरकार पलटी केलं, तुमचा टांगा पलटी करून टाकला। तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये होते हे आम्हाला कळालंच नाही। शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। परब यांना उद्देशून असं बोलले की तुम्ही आणि अनिल परब हे नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होतात आणि माफी हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते। ओडिशामधील गिरिजा बाबांनी मला सांगितलं। भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेमध्ये वक्तव्य, नव्या वादाची शक्यता। गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं, उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, नरेंद्र मोदी जी का पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपती शिवाजी थे। शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं, प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंची मागणी। जे नावं आता आपण घेतले, त्यांचं जे वक्तव्य ते जेवढ्या लाईटली जे बोलतात, तर त्यांना शासन हे होणं गरजेचं आहे। मी ह्या अगोदर पण सांगितलंय आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, झालीच पाहिजे। शिवरायांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, प्रदीप पुरोहितांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक। तर भाजपनं शिवरायांचा इतिहास वाचावा, वर्षा गायकवाड यांची टीका। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते। शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा कोणीही जगात दुसरा नाही। संजय राऊतास विलनच्या भूमिकेमध्ये आमच्यासाठी शिवाजी महाराज हिरो, प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका। संजय राऊत आता व्हिलनच्या भूमिकेत आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते व्हिलनचीच काळजी घेणार। हिरो हा हिरो असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे, देशाचे, हिंदुस्थानचे हिरो आहेत। लाडक्या मंत्र्यांची यादी आहे, त्यात नितेश राणेंचं नाव। माझे मुख्यमंत्री मला काय बोलले त्याची चिंता करू नका, फडणवीसांनी तंबी दिल्याच्या चर्चेवरून नितेश राणेंची प्रतिक्रिया। ही लाडक्या याद्यामधलं एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे। त्याची तू चिंता करू नका। माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलले याची चिंता तुम्ही करू नका।